Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, listen a sentence. My hand is above my head, or my hand is over my head. Which one is the correct sentence? So friends, today we are going to learn the difference between above and over. But before watching this video, as usual I request you, don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to know about the difference between above and over. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया above आणि over मधला डिफरन्स काय आहे. When to use above and when to use over. अबावचा यूज सेंटेन्समध्ये केव्हा करू शकतो आणि ओव्हरचा केव्हा करू शकतो हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण स्टार्ट टू एंडपर्यंत बघूया. अबाव अँड ओव्हरचा जर असा मराठी अर्थ आपण घेतला तर त्याचा अर्थ होतो च्यावर किंवा वरती. एखादी वस्तू वर दाखवण्यासाठी अबाव किंवा ओव्हरचा यूज केला जातो. आता फर्स्ट डिफरन्स बघूया. फर्स्ट डिफरन्स, अबावचा यूज केव्हा केला जातो? हायर पोझिशन म्हणजे एखादी वस्तू किंवा जे काही वस्तू किंवा जे काय असेल ते एकदा हायर पोझिशनवरती दाखवण्यासाठी अबावचा यूज आहे, म्हणजे वरती दाखवण्यासाठी. ओके. आणि ओव्हरचा एक्झॅक्टली हायर पोझिशन, वर दाखवण्यासाठी एक्झॅक्टली अगदी तंतोतंत उंचीवरती आहे, तेव्हा ओव्हरचा यूज केला जातो. तर हे थोडा डिफरन्स समजण्यासाठी इथे एक डायग्राम दिलेली आहे, ते समजून घ्या. इथे एक्स वाय झेड हे अल्फाबेट्स आपल्याला दिसतात. ओके, एक्स वाय झेड. आता एक्स वाय झेड, एक्स वाय अँड झेड आर अबाव ए. हे एक्स वाय झेड एच्या वर आहेत, म्हणजे हायर पोझिशनला आहेत, ए पेक्षा वरती आहेत. अबावचा यूज केला. बट इथे जर आपण निरीक्षण केलं, हा जो वाय आहे, ओनली वाय इज ओव्हर ए. फक्त वाय जो आहे तो एक्झॅक्ट एच्या वर आहे. एक्स आहे तो बाजूला आहे, एक्झॅक्टली एच्या वरती नाही आहे. झेड पण एक्झॅक्टली एच्या वर नाही आहे, साईडला आहे, म्हणून ते अबाव यूज करू शकतो. परंतु एक्झॅक्टली तंतोतंत वरती असेल, दॅट टाइम वी कॅन यूज ओनली ओव्हर. फरक समजतोय? म्हणून काय म्हटलं आहे? ओनली वाय इज ओव्हर ए. इथे आपण एक्स इज ओव्हर ए म्हणू शकत नाही. का? कारण एक्स हा एक्झॅक्टली एच्या वर नाही आहे, साईडला आहे. किंवा झेड इज ओव्हर ए, इथे ओव्हरचा यूज करू शकत नाही. ओव्हरचा यूज आपण फक्त कुठे करणार? या ठिकाणी वायसाठी, कारण वाय हा एच्या एक्झॅक्टली वरती आहे. सी द वन मोर एक्झाम्पल. ॲज यू कॅन सी हिअर, टू ट्रीज आर गिवन हिअर. दोन झाडं दाखवलेले आहेत. या झाडाच्या वरती एक पक्षी फ्लाय करतोय आणि इथे देखील वरती एक पक्षी फ्लाय करतो. कुठे आपण अबाव आणि ओव्हरचा यूज करणार तर सांगा? हे समजलं असं तरी सांगू शकता. करेक्ट. कारण हा जो पक्षी आहे एक्झॅक्ट त्या झाडाच्या वरती आहे, म्हणून इथे आपण कोणता वर्ड यूज करणार? ओव्हर. ओके. आणि इथे झाडावर आहे वरच्या साईडला, परंतु साईडला आहे, एक्झॅक्टली वरती नाही आहे, म्हणून आपण इथे काय करणार? अबाव. म्हणून आपण सेंटेन्स या प्रकारे यूज करू शकतो. द बर्ड इज फ्लाइंग अबाव ऑर ओव्हर द ट्री. याच्यासाठी ओव्हरचा पण एक्झॅक्टली ओव्हरचा करणारच, पण अबाव देखील यूज करू शकतो. परंतु इथे द बर्ड इज फ्लाइंग अबाव द ट्री, इथे ओव्हरचा यूज करू शकत नाही. म्हणजे एक्झॅक्ट पोझिशनवरती जेव्हा एखादी वस्तू असेल, दॅट टाइम वी कॅन यूज ओव्हर और अबाव. अबाव पण यूज करू शकतो, ओव्हर पण यूज करू शकतो. परंतु एक्झॅक्ट पोझिशनला नसेल तेव्हा मात्र आपल्याला फक्त काय यूज करावं लागणार आहे? अबाव. कळतोय? फरक समजतो? ओके. याला आपण म्हणू शकतो वाय इज अबाव ए अँड वाय इज ओव्हर ए. कळते? एक्झॅक्ट पोझिशनला असेल तर अबाव किंवा ओव्हर.
परंतु साईडला असेल तर दॅट टाईम वी हॅव टू यूज ओनली अबाव. जसं मी स्टार्टिंगला एक एक्झाम्पल दिलं होतं, माय हँड. आता मी इथे हात वरती ठेवलेला आहे, काय बोलणार आहे? माय हँड इज अबाव माय हेड, राईट. माय हँड इज ओव्हर माय हेड, राईट. बट इफ आय कीप माय हँड असाइड, अशा साईडला ठेवलं आणि म्हटलं माय हँड, माझा हात वर आहे, डोक्याच्या वर आहे, आता ओव्हरचा यूज करणार की अबावचा? बोला तुम्ही सांगा. राईट. माय हँड इज अबाव माय हेड. का अबाव यूज केलं? कारण एक्झॅक्ट पोझिशनवरती नाही आहे. जर एक्झॅक्ट पोझिशनवरती असेल, डोक्याच्या वरती, दॅट टाईम वी कॅन यूज ओनली ओव्हर, आणि साईडला असेल तर अबाव. सो दिस इज द फर्स्ट डिफरन्स बिटवीन अबाव अँड ओव्हर. एक्झॅक्ट पोझिशन दाखवण्यासाठी ओव्हर, अँड एक्झॅक्ट पोझिशन फक्त वर वस्तू आहे ते दाखवण्यासाठी अबाव. आणखीन एक डिफरन्स आता आपण बघूया. लेट्स सी द डिफरन्स नंबर 2, दॅट इज ओव्हर इज यूज्ड टू शो मोर दॅन नंबर्स. अर्थात ओव्हरचा यूज मोर दॅन च्या पेक्षा अधिक, नंबर्स, एखादी नंबर्स असतील, आकडेवारी दाखवायची असेल आणि त्याच्यापेक्षा जास्त संख्येने आहे हे दाखवण्यासाठी दॅट टाईम वी यूज मोर दॅन. लेट्स सी द एक्झाम्पल. याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स बघा. देर आर ओव्हर 20 स्टुडंट्स स्टडिंग इन द क्लासरूम. 20 स्टुडंट्स, दिस इज अ नंबर आहे. ओव्हर 20 स्टुडंट्स मीन्स मोर दॅन. ओव्हर मीन्स मोर दॅन, म्हणजे 20 स्टुडंटपेक्षा जास्त स्टुडंट तिथे क्लासरूममध्ये शिकत आहेत. सो ओव्हरचा अर्थ काय? मोर दॅन. काय दाखवण्यासाठी? नंबर्स, 20 स्टुडंट्सपेक्षा अधिक. ओके. सी द वन मोर एक्झाम्पल. शी गॉट ओव्हर 80% मार्क्स इन SSC एक्झाम. Over means more than, and 80%, this is a number. या 80% पेक्षा जास्त, more than means over. म्हणजे ओव्हर हा शब्द काय दाखवतो? मोर दॅन. म्हणजे एखादी नंबर्स आहेत, आकडेवारी आहे, आणि त्या आकडेवारीपेक्षा जास्त दाखवण्यासाठी दॅट टाइम वी यूज ओव्हर वर्ड. ओव्हरचा अर्थ तेव्हा काय होतो? मोर दॅन. She got, over means she got more than 80% marks in SSC exam. One more example. They are living here over 10 years. Over means more than. 10 वर्षापेक्षा जास्त. Over means पेक्षा जास्त. 10 years, 10 is a number. So exact number पेक्षा जास्त दाखवण्यासाठी आपण ओव्हरचा यूज करीत असतो, ज्याचा अर्थ होतो मोर दॅन. आता आपण बघूया. तर या एक्झाम्पलवरून आपल्याला लक्षात आलं असेल की ओव्हरचा यूज, ओव्हर म्हणजेच मोर दॅन, केव्हा यूज केला जातो? काही पर्टिक्युलर नंबर्स, संख्या, आकडेवारीच्या पेक्षा अधिक दाखवण्यासाठी या प्रिपोजिशनचा किंवा ओव्हरचा आपण यूज करतो. आता आपण बघूया अबावबद्दल. अबावचा देखील केव्हा यूज केला जातो? बेटर दॅन च्या पेक्षा अधिक चांगले. बेटर, गुड, बेटर. बेटर म्हणजे अधिक चांगले, दॅन म्हणजे पेक्षा. बेटर दॅन समथिंग, एखादी, समथिंग और समवन, एखादी वस्तूपेक्षा अधिक चांगले, किंवा एखाद्या व्यक्तीपेक्षा, समवन पेक्षा अधिक चांगलं, हे दाखवण्यासाठी अबावचा यूज केला जातो. अबाव म्हणजेच बेटर दॅन. एक्झाम्पल बघा. ही परफॉर्म अबाव माय एक्सपेक्टेशन. त्याने परफॉर्म केला, सादर केलं किंवा त्याने दाखवलं. अबाव माय एक्सपेक्टेशन, माझ्या अपेक्षापेक्षा. त्याने, अबाव मीन्स बेटर दॅन. कळते अबावचा अर्थ? बेटर दॅन माय एक्सपेक्टेशन. म्हणजे बेटर दॅन म्हणण्यापेक्षा आपण इथे काय यूज करू शकतो? अबाव माय एक्सपेक्टेशन. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ वी टॉक्ड अबाउट परफॉर्मन्स, द कार ऑफ फोर्ड
is above the Maruti Wagoner. Here is the comparison between the company Ford car and the Maruti Wagoner. If we talked about the performance, जर आपण परफॉर्मन्सचा परफॉर्मन्स बद्दल जर बोललो, the car of फोर्डची जी कार आहे इज अबाव मीन्स बेटर दॅन, कशापेक्षा अधिक चांगली आहे, द मारुती वॅगनर. सो माहिती समथिंग ह्याच्यापेक्षा अधिक दाखवण्यासाठी आपण अबावचा यूज केला. अँड सी वन मोर एक्झाम्पल, दिस पेन इज अबाव दॅट वन. हा पेन अधिक चांगला आहे दॅट वन, त्यापेक्षा इन टर्म्स ऑफ लुक्स, म्हणजे लुक्सच्या दृष्टीने जर विचार केला, सो दिस पेन इज बेटर दॅन मीन्स अबाव, बेटर दॅन दॅट वन, त्याच्यापेक्षा हा पेन अधिक चांगला आहे. सो इथे आपण बघितलं अबावचा यूज बेटर दॅन या अर्थाने, बेटर दॅन समथिंग, बेटर दॅन समवन या अर्थाने यूज केला जातो. आणि ओव्हर एखादी संख्यापेक्षा अधिक दाखवण्यासाठी मोर दॅनचा म्हणजेच ओव्हरचा यूज केला जातो. आणखीन एक डिफरन्स आहे, तो आता आणखीन तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. लेट्स सी द नेक्स्ट डिफरन्स, दॅट इज डिफरन्स नंबर 3. या ठिकाणी ओव्हरचा यूज टू कवर म्हणजे झाकण्यासाठी या अर्थाने यूज केला जातो. आणि अबाव हायर दॅन अ रेफरन्स पॉईंट और लेवल, किती एखाद्या विशिष्ट रेफरन्स पॉईंट किंवा लेवलपेक्षा हायर अधिक दाखवण्यासाठी अबावचा यूज केला जातो. आता एक्झाम्पल्सवरून आणखीन क्लिअर होईल. सर्वात प्रथम आपण ओव्हरबद्दल विचार करूया. टू कवर म्हणजे झाकणे, कवर अप करणे. ओके, इथे सेंटेन्स बघा, पुट अ ब्लँकेट ओव्हर द बेबी. बेबीच्या वर किंवा त्या बाळाच्या वर ब्लँकेट टाका. का ब्लँकेट टाकायचं? की त्या बाळाला झाकण्यासाठी, कवर करण्यासाठी, कारण थंडी आहे आणि थंडी वाजू नये म्हणून त्याला पूर्ण रॅप करण्यासाठी, कवर करण्यासाठी त्याच्यावरती ब्लँकेट टाकायला सांगितलेलं आहे. म्हणजे ओव्हरचा यूज इथे काय म्हणालेला आहे? टू कवर अप, म्हणजे एखादी वस्तू पूर्ण रॅपिंग करण्यासाठी, कवर करण्यासाठी दॅट टाइम वी यूज व्हॉट? ओव्हरचा यूज करतो. नेक्स्ट एक्झाम्पल, पुट सम क्लॉथ ओव्हर द प्लेट. त्या प्लेटवरती काही एखादा कपडा टाका. का? ती प्लेट रॅप करण्यासाठी, झाकण्यासाठी. इथे ओव्हरचा अर्थ काय आहे? टू कवर अप द प्लेट. नेक्स्ट एक्झाम्पल, यू शुड वेअर अ मास्क ओव्हर युअर फेस वेन यू आर वॉन्डरिंग म्हणजे फिरणे. जेव्हा तुम्ही फिरत असता बाहेर, सध्या कोरोनाचा काळ आहे, या पॅन्डेमिकमध्ये, या महामारीमध्ये बाहेर फिरताना तुमच्या चेहऱ्यावर मास्क तुम्ही वेअर किंवा घाला. का चेहऱ्यावरती मास्क लावायचा आहे? टू कवर अप युअर फेस. ओव्हर युअर फेस मीन्स टू कवर अप युअर फेस. सो इथे एक गोष्ट निश्चित होते की वेन वी वॉन्ट टू शो, जेव्हा आपल्याला दाखवायचं असतं एखादी वस्तू, एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्तीला कवरअप किंवा झाकण्यासाठीचा उद्देशाने जेव्हा आपण एखादा शब्द यूज करायचा आहे, दॅट टाइम वी हॅव टू यूज ओव्हर, तेव्हा आपण ओव्हरचा यूज करू शकतो. नाव वी शॅल सी अबाउट द अबाव. अबाव म्हणजे च्यावर. हायर दॅन अ रेफरन्स पॉईंट ऑर लेवल. हायर म्हणजे हायेस्ट, हायर च्यापेक्षा अधिक उंचीवरती दाखवण्यासाठी. एक्झाम्पल्स बघा, दिस सिटी इज 2000 मीटर अबाव द सी लेवल. हे शहर समुद्र सपाटीपासून 2000 मीटर अबाव म्हणजे वरती, म्हणजे ठराविक रेफरन्स पॉईंट किंवा लेवलच्या हायर दाखवण्यासाठी इथे अबावचा यूज केला आहे, तर ओव्हरचा यूज केलेला नाही. नेक्स्ट, हिज नेम इज रिटन अबाव माय नेम इन द लिस्ट. लिस्टमध्ये माझं नाव त्याच्यापेक्षा हायर लेवलवरती, म्हणजे हायर पॉईंट दाखवण्यासाठी इथे आपण अबाव माय नेम म्हणजे हायर दॅन माय नेम वी कॅन से. सो त्याचे नाव लिस्टमध्ये माझ्या नावाच्या
वरती लिहिले गेलेलं आहे. सो अबाव एक ठराविक पॉईंट, ठराविक लेवलला रेफरन्स दाखवण्यासाठी, हायर लेवलला दाखवण्यासाठी वी यूज अबावच इथे आपण यूज करतो. नेक्स्ट एक्झाम्पल, माय हाईट इज अबाव ॲव्हरेज. ॲव्हरेज एक रेफरन्स, ॲव्हरेज लेवलपेक्षा माझी हाईट अधिक आहे, हायर आहे, म्हणजेच अबाव. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन अबाव अँड ओवर. One more last difference is there. Let's see one more difference about over. Over बद्दल आपण आणखीन एक फरक जाणून घेऊया. तो म्हणजे ओव्हरचा जर आपण मराठीमध्ये अर्थ आपण इथे यूज केला च्यावरून, म्हणजे ओव्हरचा यूज तेव्हा केला जातो एखादी वस्तू च्यावरून गेली आहे किंवा पास झालेली आहे हे दाखवण्यासाठी. म्हणजे मूव फ्रॉम द हायर पोझिशन, हायर पोझिशनवरून मूव करते, तिथून पास होते, हे दाखवण्यासाठी ओव्हरचा यूज केला जातो. आता एक्झाम्पल्सवरून आणखीन क्लिअर होईल. ही जम्प्ड ओव्हर द ब्रिज. ही जम्प्ड ओव्हर द ब्रिज. त्याने जम्प केली, जम्प मारली. ओव्हर द ब्रिज म्हणजे ब्रिजवरून त्याने जम्प मारली, च्यावरून, कळते ना ते. नेक्स्ट, ही हिट द बॉल ओव्हर द बिल्डिंग. त्याने बॉल हिट केला, मारला, ओव्हर द बिल्डिंग, बिल्डिंगच्या वरून, म्हणजे हिट केल्यानंतर बॉल बिल्डिंगच्या वरून गेला. सो एखादी गोष्ट, एखादी वस्तू एक हायर लेवलवरून मूव्ह केलेली आहे, पासआउट झालेली आहे किंवा पासआउट होत आहे, हे मुवमेंट दाखवण्यासाठी आपण ओव्हरचा यूज करतो, ज्याला आपण मराठीमध्ये च्यावरून गेले असं म्हणू शकतो. लेट्स सी द वन मोर एक्झाम्पल. द स्टोन जस्ट वेंट ओव्हर मी. तो दगड माझ्या डोक्यावरून गेला. जस्ट ओव्हर मी, च्यावरून, माझ्यावरून. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, एक पक्ष्यांचा थवा, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स इज फ्लाइंग, उडत आहे, ओव्हर माय हाऊस, माझ्या घरावरून. म्हणजे पक्ष्यांचा थवा माझ्या घरावरून पास आउट होतोय, मूव्ह होतोय किंवा जातो आहे, वरून जातो आहे, हे दाखवण्यासाठी वी हॅव यूज्ड हिअर ओव्हर. तर मित्रांनो, अशा प्रकारे च्यावरून किंवा एखादी गोष्ट, एखादी वस्तू मुवमेंट किंवा पासआउट होताना दाखवण्यासाठी ओव्हरचा यूज केला जातो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, ग्रामर, रायटिंग स्किल, त्यानंतर वेगवेगळ्या स्टँडर्डचे लेसन्स, नोट्स, क्वेश्चन पेपर्स याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या englishforlearner.com या वेबसाईटला नक्की विजिट करा. आणि त्याचबरोबर इंग्लिश फॉर लर्नर्स ही ॲप देखील तुमच्या प्ले स्टोअरमधून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि कधी तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. विश यू गुड डे, टेक केअर, थँक यू व्हेरी मच.